नमस्ते, मी दिगंबर लोहार. गेली जवळजवळ 25 वर्षे ओबीसींचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करत आलेलो आहे. सुरुवातीपासून जर बघितलं हा आरक्षणाचा इतिहास, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. हे प्रतिनिधित्व पण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी. त्याची पण एक गोष्ट आहे, म्हणजे मी एन डी पाटील साहेबांचा कार्यकर्ता. एन डी पाटील साहेब कर्मवीर भाऊरावांचे कार्यकर्ते, कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराजांचे कार्यकर्ते. त्या पिढीतून मी जे एन डी पाटील साहेबांच्याकडून ऐकलं ते आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व म्हणजे नेमकं काय. तर असंच एकदा मुंबईला जाताना एन डी पाटील साहेबांना मी विचारलं, साहेब शाहू महाराजांनी आरक्षण लागू का केलं, म्हणजे एवढं काय गरज पडली त्यांना. सगळं हातात कारभार स्वतःच्या ठेवायचा असताना म्हणजे सगळंच होतं त्यांच्याकडं, तरी पण जनतेकडे काय द्यायचा प्रयत्न केला. तर शाहू महाराजांनी त्यावेळेला बघितलं, ते एन डी पाटील साहेबांनी सांगितलं, जुना राजवाड्याकडे तेव्हा सगळी कार्यालय होती सरकारची. शाहू महाराज ज्यावेळेला राजवाड्यावरून बाहेर पडले की दरबाराची पाहणी करायला जायचे. महिने काही माणसं तिथं एक झोपडी मारून तिथं जेवण शिजवून खायचे. मग महाराज त्यांना विचारायचे, अरे का रे इथं काय थांबला आहे, रोज बघतोय तुम्ही इथं आहे. साहेब आमची कोर्ट कज्जाची जमिनीची भांडण चालल्यात. मग कोणाबरोबर चालल्यात, हे आहे ना आमचा भाऊ की. अरे मग तुम्ही इथं रोज जेवण करून खाताय, मी रोज बघतोय तुम्हाला. आणि दोघं एक काम बाहेर गेला तर त्याची भाकरी तू करतोयस, ते जेवण एकमेकाचं खाताय. तुमचं मिटलं आहे काय, मिटलं की साहेब आमचं. अरे मग मिटले, मग वरती का मिटत नाही तुमचं. नाही ते वरती वकील सांगतोय उद्या या, ह्याचा वकील सांगतोय उद्या, त्याचा सांगतोय परवा दिवशी या, आणि असं करून ते आमची केस 2-2 महिने आम्ही इथंच आहे. मग म्हटलं असं का होते. म्हणजे तिथं आमचा कोण आहे, म्हणजे अरे आमचा कोण म्हणजे, अहो म्हटलं सगळे तिथं कोण बसल्यात बघा की. म्हणले तिथं आमच्यातली दखल घ्यायला आमचा माणूस कोणच नाही तिथं. हे ज्यावेळेला शाहू महाराजांना कळालं की आपला माणूस तिथं कोणतरी पाहिजे, म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं. म्हणजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आज पण आपण कुठल्याही मोठ्या कार्यालयात गेलो तर कुणाची थोबाड बघत नाही, आपण ती नेमप्लेट बघतोय. आणि मग त्यातनं माझ्या आडनावाचा कोण आहे काय, आणि मग आपण त्याला ओळख नसतेच तरी पण जाऊन विचारतोय, बाबा तुम्ही साहेब कुठले, मी इकडचा. आणि अशा माध्यमातून ती कामं होत गेली. हे आरक्षण आहे, प्रतिनिधित्व. आणि आरक्षणाची दुसरी व्याख्या आहे की संरक्षण आहे. ते संरक्षण अशा दृष्टिकोनातून की आज एक सबल समाज, शाहू महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलं ते खरं आहे. ते एकदम चणा सगळ्यांच्या समोर टाकला आणि सगळी घोडी एकदम सोडली. जी सशक्त होती त्यांनीच सगळं खाल्लं. म्हणजे त्या काळात पण शाहू महाराजांच्या काळात सगळ्या नोकऱ्या कोणाकडे होत्या, जी शिकली होती पुढारली होती त्यांच्याकडेच होत्या. आणि मग त्यानंतर आत्ताच्या काळात जर आम्ही विचार करायला लागलो, स्वातंत्र्यानंतर इथला प्रबल असलेला मराठा समाज ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सत्ता आहेत, जमिनीपासूनच्या सत्ता. ज्यावेळेला घटना तयार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली होती, हा देश आपल्याला सुजलाम सफलाम बलवान करायचा असेल, महासत्ता करायची असेल तर हाताला काम दिलं पाहिजे. आणि हाताला काम द्यायचं असेल तर काम देण्यासारखं जमिनीचं आहे, आणि जमिनीचं आपण फेरवाटप करूया.